प्रकरण 3. भारत आणि युरोपीय वसाहतवाद. इयत्ता 12वी. विषय इतिहास. प्राध्यापक उत्तम कुसुंबडे. पाठीमागील प्रकरणामध्ये आपण युरोपीय वसाहतवाद आणि त्याचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम यांचा थोडक्यात आपण आढावा घेतला. असा हा युरोपीय वसाहतवादाचा जागतिक आढावा घेतल्यानंतर युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि भारतातील परिणाम या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. तर या पाठामध्ये आपण पोर्तुगीज आणि ब्रिटिश या दोन देशातील राज्यकर्त्यांनी भारतात जो वसाहतवाद निर्माण केला त्या वसाहतवादाविषयीची माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपण 3.1 म्हणजेच पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा इसवी सन 1498 कालिकत म्हणजे कोझिकोड येथे पोहोचला. पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यामध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणाचा त्यांनी फायदा घेतला. पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले. किल्ल्याच्या आधारे बाह्य हल्ल्यापासून आपल्या वसाहतीचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची. आता रसद म्हणजे त्या ठिकाणी वास्तव्याला असलेल्या सैन्यासाठी अन्नधान्य, शस्त्रास्त्र इत्यादी वस्तू पुरवण्याची व्यवस्था त्यांनी समुद्रमार्गे केलेली होती. आणि अशा प्रकारची ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती. पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूख ते उद्ध्वस्त करत असत, नष्ट करत असत. या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्ताधीशांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापन केल्यावर भारतीय राजांनी हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे परवाने म्हणजेच कार्ताज घेणे आवश्यक झाले. आता कार्ताज म्हणजे परवान्याचा दस्तऐवज होय. भारतीय राज्यकर्त्यांना हिंदी महासागरातून जहाज पाठवायच्या झाल्यास पोर्तुगीजांचा कार्ताज म्हणजे परवाना घ्यावा लागत असे आणि हा परवाना घेताना ठराविक रक्कम द्यावी लागत असे. आता अशा हा प्रकारचा कार्ताज म्हणजे परवाना घ्यावा लागत असे आणि परवान्याशिवाय परस्पर प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते बुडवत असत. पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल सत्ताधीश, आदिलशाही सत्ताधीश आणि कुतुबशाही सत्ताधीश या सर्व सत्तांनासुद्धा कार्ताज घेणे म्हणजेच परवाना घेणे गरजेचे झाले होते. इसवी सन 1608 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, साष्टी, बारदेशसह होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोंडुंगलूर, कोच्ची आणि कोलम येथे पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. आता या ठिकाणी वसाहती हा शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर असे हे सर्व प्रदेश पोर्तुगीजांनी बळकावलेले होते आणि या प्रदेशावर त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. पोर्तुगीजांनी अशा वसाहती उभारल्यानंतर पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मैलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या. पोर्तुगीजांच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा येथे होती. केप ऑफ गुड होपपासून पूर्वेस चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश एकत्रितपणे त्यांच्या भारतीय साम्राज्यात होत असे. त्यावर पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यामध्ये विरजई, इकपतेव, जराल म्हणजेच राजप्रतिनिधी व सेनापती असत. ही नेमणूक 3 वर्षासाठी असायची. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी राज्य सल्लागार मंडळ असे. या मंडळात गोव्याचा आर्शबिशपू म्हणजे मुख्य धर्मगुरू, शॅन्सेल म्हणजे न्यायाधीश
मालमत्ता अधिकारी आणि गोव्याचा कपिताव म्हणजेच कॅप्टन यांच्या बरोबरीने काही वंश परंपरागत उमराव. आता उमराव या शब्द लक्षात घेतला तर परंपरेने हे पद दिलं जायचं आणि ते प्रतिष्ठित आणि श्रीमंत असं त्यांना समजलं जायचं. विरजई हा मंडळाच्या अध्यक्षस्थानी असे. पोर्तुगीज व्यापार. कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामाबरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रामध्ये असे लिहिले की आमच्या राज्यात दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जवाहीर यांची समृद्धी असून आपल्याकडून सोने, चांदी, पोवळे इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. कालिकत आणि कन्नूर येथून गेलेला माल वास्को द गामाने पोर्तुगालमध्ये विकला. त्या मालातून त्याने पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत या मालाच्या विक्रीतून वसूल केली होती. पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मांची प्रार्थनीय स्थळे बांधण्यास व दुरुस्त करण्यास बंदी घातली. त्यांनी इतर धर्मियांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास व लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातली. स्थानिक भाषांची ही गळचेपी केली. म्हणजे स्थानिक भाषाचा वापर आणि प्रसार आणि प्रचार करण्यास पोर्तुगीजांनी बंदी घातलेली होती. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले. त्यामुळे आशियातील देशोदेशीचे व्यापारी गोव्यात येत असत. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. या जहाजावर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत असत. कारण जहाजं बांधण्यासाठी आवश्यक असणारं लाकूड या ठिकाणी उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात असत. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढायामध्ये डच आणि इंग्रजांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता इतर भारतीय सत्ताकडे स्वतःचे असे प्रबळ, सामर्थ्यवान, पोर्तुगीजांना प्रतिकार करू शकेल अशा प्रकारचं आरमार नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीय सत्ताधीशांना अवघड होते. प्रकरण 3मधील 3.2 म्हणजे ब्रिटिशांचा भारतातील वसाहतवाद. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 झाली आणि इंग्लंडच्या राणीने या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जहाजे पूर्वेकडील देशात पाठवणे, तेथे माल विकणे आणि माल विकून जो पैसा मिळेल त्यातून आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे, ते इंग्लंडमध्ये विकणे, नफा मिळवणे हे कंपनीच्या कामाचे सुरुवातीचे महत्त्वाचे स्वरूप होते. या काळातील जहाजे शिडावर चालणारी असल्यामुळे त्यांना वर्षाच्या ठराविक काळात निघणे आणि ठराविक वेळी परतणे अपरिहार्य होते. यामुळे माल खरेदी करणे आणि विकणे जिकरीचे म्हणजे त्रासाचे होऊ लागले. भाव कमी असताना मालाची खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला कायमस्वरूपी जागा मिळवणे आवश्यक झाले. इंग्लंडहून डिसेंबरमध्ये निघायचे आणि भारतातील व्यापार आटोपून पुढील वर्षी जानेवारीत परत जायचे असा कमाल 13 ते 9 महिन्याचा क्रम ठरलेला असायचा. यामुळे कंपनी भारतात वखारीची गरज निर्माण झालेली होती. आता वखार म्हणजे काय तर मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे महत्त्वाचे ठिकाण होते. आता वखारीच्या ठिकाणी भारतातील विविध ठिकाणच्या बाजारपेठातून कमीत कमी किमतीला खरेदी केलेला कच्चा माल ठेवला जायचा आणि इंग्लंडहून आलेला पक्का माल गरजेनुसार या वखारीतून भारतातील विविध बाजारपेठांमध्ये पाठवला जायचा. आता अशा
इंग्रजांनी भारतामध्ये हक्काच्या वखारी स्थापन केल्या आणि या वखारीच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये बाजारपेठाचे जाळे निर्माण केले. अशा या वखारीला फॅक्टरी म्हटलं जायचं आणि नोकरांना फॅक्टर्स म्हणून ओळखलं जायचं. 1623मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी व लष्करी कायद्यानुसार कंपनीतील नोकरवर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार दिला गेला. कंपनीला पूर्वेकडील देशामध्ये व्यापार करण्याचाच एकाधिकार मिळाला. म्हणजे पूर्वेकडील देशाची फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच व्यापार करेल, इतरांना व्यापार करता येणार नाही, यालाच एकाधिकार असं म्हटलेलं आहे. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स या कंपनीला एकाधिकाराची नवी सनद देऊन पूर्वेकडील देशात किल्ले बांधणे, वखारीच्या संरक्षणासाठी सैन्य बाळगणे आणि इतर धर्मियांशी युद्ध व तह करण्याचे अधिकार दुसरा चार्ल्स याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला दिलेले होते. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कंपनीच्या कारभारात मद्रास चेन्नई येथून चालत असे. मद्रासच्या कार्यकक्षेत भारताचा पूर्व किनारा, ओरिसा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश होते. सुरतेच्या कार्यकक्षेमध्ये सुरतच्या वखारीत एक हिशोबनीस, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार, कारकून असत. त्यांच्या जोडीला धर्मगुरू. आता धर्मगुरू म्हणजे व्यापाराबरोबर धर्मप्रसार करता यावा यासाठी धर्मगुरू नेमलेला असे. सर्जन म्हणजे डॉक्टर आणि त्याला मदतनीसी असत. स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर, एक तुतारीवाला असे लोक असत. आता वखार इंग्रज वखारीसाठी मोठ्या जागा घेत असत. मालाचे कोठार, निवासस्थाने, कार्यालये यासाठी ही जागा वापरत असे. वखारीवर इंग्रजांचा झेंडा, हा जो झेंडा होता पांढऱ्या पार्श्वभूमीवर तांबडा क्रॉस असा हा इंग्रजांचा ध्वज होता. वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, डाळ, तांदळाची खिचडी, लोणचे यांचा समावेश असे. मनोरंजन किंवा नोकरांच्या श्रमपरिहारासाठी कंपनीने सुरत, कारवार, मच्छलीपट्टण, पेतापोली, चेन्नई आणि मुंबई येथे बागा उभारल्या होत्या. प्रत्यक्ष वखारीत काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजेच अप्रेंटिस, कारकून यांना फॅक्टर असे हुद्दे होते. शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सगळे वखारीमध्येच राहत असत. तेथेच भोजनाची सोय होती. कंपनीने मनाई केलेल्या वस्तू वगळून कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिसे, प्रवाळ, हस्तिदंत अशा वस्तू वगळून इतर वस्तूंचा खाजगी व्यापार करण्यास वखारीतील कामगारांना परवानगी होती. कंपनीने संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले. त्यांनी अर्मगाव म्हणजेच मद्रासच्या उत्तरेस सुमारे 90 किमी अंतरावर येथे किल्ला बांधला. तर मद्रास म्हणजे चेन्नई येथे वखार आणि किल्ला बांधला. या किल्ल्याला फोर्ट सेंट जॉर्ज असे नाव देण्यात आले. तेथेच टाकसाळ सुरू करण्यात आली. टाकसाळ म्हणजेच त्या काळामध्ये इंग्रजांना आर्थिक व्यवहारासाठी लागणारं जे चलन होतं ते चलन या ठिकाणी तयार केलं जात असे. त्यात सोने, चांदी, मिश्र धातू आणि तांब्याची नाणी इंग्रजांनी सुरू केली होती. 1661मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स शेवटी त्याने पोर्तुगीज राजकन्या बँगाझा हिच्याशी लग्न ठरले. पोर्तुगालच्या राजाने त्याला मुंबई बेट आंदण म्हणून दिले आणि या चार्ल्सने अब्राहम शिपमन याला 500 सैनिक देऊन मुंबईचा गव्हर्नर म्हणून नेमले. 1665मध्ये मुंबई सर्वार्थाने इंग्रजांच्या ताब्यात गेली. मुंबईमध्ये मुंबई, माहीम, परळ, वडाळा, वरळी, शीव आणि माझगाव या 7 बेटांचा समावेश होता.
मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न कमी असल्यामुळे चार्ल्सने मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. कंपनीने इसवी सन 1669मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्सिडेन यास मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ म्हणून नेमले. मुंबईत इंग्रजांनी टाकसाळ सुरू करून चांदी, तांबे आणि जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली. कंपनीने मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना येऊन राहण्यास उत्तेजन दिले. मुंबईच्या रक्षणार्थ कंपनीकडे 5-6 लहान जहाजे आणि सुमारे 300च्या आसपास सैनिक होते. या सैन्याकडे बंदुका आणि तलवारी असत. तर अशा प्रकारे भारतातील जो वसाहतवाद होता आणि त्या वसाहतवादाविषयी निर्माण झालेली ही परिस्थिती पोर्तुगीज आणि ब्रिटिश यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहिली आणि उर्वरित भाग आपण पुढच्या प्रकरणामध्ये भाग 2मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.